आयुरा, देव चान्स देतो तसा त्यालाही आता देवाने चान्स दिला आहे. त्याने या संधीचा उपयोग करून घ्यायला हवा. बघू त्याचं डोकं थाऱ्यावर येतं की अजून कुरापत त्याच्या डोक्यात शिजते ते. इथून पुढे सानिका खुश होती, पण ती आदिराजला ओळखत नव्हती. सध्या त्याचे हात दगडाखाली होते म्हणून तो सानिकाशी नीट वागत होता. जर त्याचं सगळं व्यवस्थित असतं आणि त्याचे वडील बाहेर असते, त्याचे अड्डे उद्ध्वस्त झाले नसते, तर याच सानिकाला त्याने जीव नकोसा करून सोडला असता. पण कधी-कधी देव ना, बरोबर अशीच परिस्थिती निर्माण करतो, की भल्या-भल्यांना झुकावंच लागतं. अधिराज झुकला होता. हां, पण त्यातून तो किती शिकला, हे येणारा काळच ठरवेल. दिवस पुढे ढकलत होते. समीरने अधिराजचा अजून एक अट्ट संपवला होता. ज्यात त्याचं खूप म्हणजे खूप नुकसान झालं होतं. सध्या आदिराजने भारतात फोन करणंच बंद केलं होतं. कारण ते नुकसान ऐकून त्याला धडकीच भरत होती. त्याला हे सर्व ऐकूनच जीव खालीवर होत होता. इकडे बहिग्रह पकडला गेला. आपल्या दुकानाचा फोडणारा पकडला गेला. तसेच आपल्या सासऱ्यांचा मारेकरी जेलमध्ये जाणार म्हणून आयुषलाही बरं वाटत होतं. तर आयुरा आपल्या जीवनात असणाऱ्या आनंदात एकदम रमली होती. तिचं आपलं आपलं चालू होतं. योगा करणं, गर्भसंस्कार ऐकणं, तसंच इतर स्तोत्र म्हणणं वगैरे ती करत असायची. आयुष पण जास्तीत जास्त बरा व्हायचा प्रयत्न करत होता. आयुर्वेदाचे लाड आपण स्वतः करायचे त्याने मनातच ठरवून ठेवलं होतं. म्हणून तो सध्या आयुर्वेदिक औषधंसुद्धा करत होता, ज्याचा परिणाम त्याला आपल्या पायावर निश्चितच दिसत होता. लवकरच जखम भरत चालली होती. त्याला पहिला एवढा चालताना त्राससुद्धा होत नव्हता. आयुराचे खाण्यापिण्याची लाड अवनी करत होती. निधीसुद्धा आपल्या वहिनीला काही बाई खायला करून घालत होती. कधी गुलाबजामुन तर कधी गाजरचा हलवा. आयुरासुद्धा अगदी मनसोक्त खात होती. मग इच्छा असो, डोहाळे असोत किंवा नसत. पण तिला फोडणीच्या वासाने मात्र एकदम मळमळायचं. माधवी आणि माधवसुद्धा तिची खूप काळजी घेत होते. माधवी आता आयुराशी जास्तच प्रेमाने वागत होती. अवनीला चांगलं चांगलं करायला सांगत होती. आता दुकान चालू करायचा विचार सगळे करत होते. कारण सध्या निधीसुद्धा घरातच होती. त्यामुळे तीसुद्धा दुकानात जाऊ शकत होती. सगळा भार अवनीवरच येणार नव्हता. मग अवनी काम करून दुकानात जाऊ शकत होती. म्हणजे सगळं पूर्ववत यायला सगळ्यात थोडा वेळ लागणार होता. पण सुरू केल्याशिवाय काहीच सुरळीत होणार नव्हतं. निधी, तू दुकानात जायला सुरुवात कर. कारण अवनी वहिनीला सगळं करून जायला वेळ होईल. आयुराला पण जास्त ताण देऊ शकत नाही. ती अवनी वहिनीला मदत करेल. तू सध्या घरातच आहेस तर दुकानात लक्ष घाल. तशी आता जॉब शोधून काही उपयोग नाही. समीर लवकरच लग्नाचं म्हणत आहे. तर पुढच्या महिन्यात मुहूर्त काढू असा विचार आहे. अजून समीरशी बोललो नाही मी, बोलेन. आयुषने जेवतानाच विषय काढला आणि निधीला म्हणाला, हो, त्याला बोलव घरी. उगाच ते नको ते थेरं करत बसण्यापेक्षा म्हणावं लग्नच कर. मग काय वाटेल ते करा तिकडे. माधवी निधीकडे एक तिरका कटाक्ष टाकत म्हणाले, आई तुझं काही असतं. आता पूर्वीसारखं राहिले आहे का? किस म्हणजे नॉर्मल आहे. आयुष म्हणाला. तसं निधीला कळलं की अवनी वहिनीने आयुरा वहिनीला आणि आयुरा वहिनीने आयुष दादाला सगळं सांगितलेलं आहे. तिने मान खाली घातली. आयुष समोर बसायलाही तिला लाज वाटू लागली. या समीरना ना आजूबाजूला बघायला झालं काय होतं? किती अवघडून जायला होतंय सगळ्यांच्या समोर. कधी गोष्ट घडून गेली तीही आता समोर येते. तिला आत्ताही समीरचा राग येऊन गेला होता.
समीर सध्या आपल्या वडिलांच्या केसमध्ये अडकला होता. निधीला फक्त रात्रीपुरता कॉल करून थोडा सगळ्या विचारांपासून बाजूला होत होता. तिच्याशी बोलताना अगदी सर्व विसरून जात होता. लवकर लग्न करावं असं जरी वाटत असलं तरी सध्या तशी परिस्थिती नव्हती. आता कोर्टाची तारीख 2च दिवसावर येऊन ठेपली होती. म्हणजे अजून डोळ्यात तेल घालून साक्षीदारांची सुरक्षा करावी लागणार होती. त्यांना पर्सनली नाही तर ऑनलाईन साक्षीदार म्हणून हजर करता यावं याची काळजी घ्यावी लागणार होती. त्यांची एखादी मिस्टेक केसचा नूरच बदलू शकत होती. आता भैरव दानेला आत टाकायचा एवढा जुळून आलेला योग ते कोणीच सोडणार नव्हते. इथे भैरव स्वतः काही कच्चा खिलाडी नव्हता. तो तारीख जवळ यायचीच वाट बघत होता. आपल्या माणसांकरवी जबरदस्त फिल्डिंग लावली होती त्याने. त्याचा मुलगा सुखरूप होता ना, मग तो आपली बाजी पलटवायला जीवाची बाजी लावायलाही तयार होता. जसजशी कोर्टाची तारीख जवळ येत होती वातावरण तापत चाललं होतं. देवेश, समीर आणि आयुषची तर झोपच उडाली होती. त्यांना एकच प्रश्न सतावत राही, तो म्हणजे भैरव अजून शांत कसा? त्याची नेमकी काय खेळी आहे? तो जेलमध्ये सहजासहजी जाणार नाही हे या तिघांनाही माहीत होतं. त्याच्याकडे पैसा होता, माणसं होती, इकडची गोष्ट तिकडे करायची ताकद होती. मग तो अजून का गप्प होता हेच समजलं नव्हतं तिघांना. देवेशने भैरवच्या माणसांवर बारीक लक्ष ठेवला होता. त्यासाठी आपली माणसं तशी अरेंज केली होती. आणि देवेश जरी त्याच्या माणसावर नजर ठेवून असला तरी त्यांच्या हालचाली संशयास्पदच वाटत होत्या. नेहमी गोंधळ घालणारे, धमक्या देणारे लोक अचानक शांत झाले होते. मला ना या भैरवची काहीतरी गडबड वाटते. तो असा शांत बसणारा नाही. धोका आहे असं सारखं वाटतंय. पण काय धोका आहे हे कळत नाही. धूर्त माणूस आहे तो. उगाच नाही इतके दिवस बाहेर राहिला. देवेशने समीरला कॉल करून म्हणाला. हो, मला तर खात्री आहे त्याने काहीतरी डाव रचलाच असणार, समीर म्हणाला. हो, काहीतरी शिस्त आहे. आपल्याला लवकरात लवकर शोधलं पाहिजे. नाहीतर हा चान्स जर गेला तर आपण याला पुन्हा अडकवणं कठीण होईलच. पण हा आपल्याच जीवावर उठेल, देवेश म्हणाला. मी माझ्या माणसांना ऑलरेडी कामाला लावलंय, समीर म्हणाला. हां, उद्याचा एक दिवस निघून गेला पाहिजे. त्या भैरवची काही चाल कामी येत नाही, देवेश म्हणाला. दोघंही असंच खूप वेळ बोलत होते. अजून तरी त्यातून निष्पन्न काहीच होऊ शकलं नव्हतं की त्यांच्या माणसाने काही पॉझिटिव्ह माहितीही त्यांना अजूनपर्यंत दिली नव्हती. कसं करायचं हेच क्षणभर कळत नव्हतं. तो भैरव एक पाऊल पुढेच निघाला असं वाटून गेलं त्यांना. भैरव शांत वरून दिसत असला तरी त्याने आपल्यासाठी बरोबर फिल्डिंग लावली होती. आयुष आणि आयुरा त्याच्या पायाच्या चेकअपसाठी जेव्हा हॉस्पिटलला गेले होते तेव्हा भैरवची माणसं तिथेच आजूबाजूला होती. आयु, तू कशाला येतेस? आयुष म्हणाला होता. रिक्षाने तर जायचं आहे, थोडीच मला चालत जायचं आहे. मी येते सोबत, आयुरा हट्टच करत म्हणाले. मग आयुषने जास्त विरोध केला नाही. कारण ती सोबत असली की कसलं टेन्शन नसायचं त्याला. बरं वाटायचं. आधार, दुःख विसरण्याचं एकमेव औषध म्हटलं तरी हरकत नव्हतं. पण तिची काळजीही तेवढीच होती त्याला. तिला त्रास नको म्हणून तो तिला समजावत होता. पण ती होती की ते आपला हट्ट सोडत नव्हती. त्यांची रिक्षा जसजशी रस्त्याला लागली अचानक नसलेली गर्दी आजूबाजूला होऊ लागली त्यांच्या. 11 वाजता निघाले होते ते. म्हणजे जास्त गर्दी नसणार हे गृहीत धरूनच होते. त्याचप्रमाणे रस्ता खालीच होता. पण अचानक त्यांच्या आजूबाजूला खूप गाड्या दिसू लागल्या, ज्या जास्त पुढे जातच नव्हत्या. त्यांची रिक्षा आत अडकली होती. पण कशाचाच हाजबास नव्हता ह्या दोघांना.
आयुषच्या पायाचे रिपोर्ट करायचे आणि प्लास्टर करून टाकायचं याच विचारात होते दोघंही. त्यामुळे आपण केव्हाचे एकाच ठिकाणी अडकलोय हे दोघांच्याही लक्षात आलंच नाही. ते दोघं मस्त गप्पा मारत होते. भविष्याची स्वप्न रंगवत होते. पण त्यांना काय माहीत होतं, पुढच्या क्षणी आपल्यासोबत काय घडणार होतं? आयुराची इत्यंभूत माहिती असणारा भैरव शांत बसलाच नव्हता. त्याने देवेश आणि समीरच्या मुसक्या आवळायला नवीन प्लॅन केलं होतं. भैरव वरून शांत होता, पण त्याने अंतिम गावासाठी बरोबर तयारी केली होती. ते कधी देवेश आणि समीरच्या लक्षात येणार होतं काय माहीत. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.